नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं मार्च 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत वृषभ राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी किंवा तुमच्या राशीचा जो षष्ठेश शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 8 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. लक्षात घ्या, व्ययस्थ जो गुरु आहे तो शुभ फलदायी मानला जात नाही. तसं पाहिलं तर जो गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ ग्रह आहे आणि तो अशुभ स्थानामध्ये भ्रमण करतो. याचाच परिणाम तुम्ही साधारण गेल्या 1 वर्षभर तुम्ही अनुभवत असाल की गोष्टी तुम्हाला जशा अपेक्षित आहेत त्याप्रमाणे होत नाही आहेत. तुम्हाला म्हणजे काही साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा विलंब होत आहे किंवा विड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा तुम्ही समोरची माणसं थोडीशी वेगळी बघता आहेत, विलंबाने कामं पूर्ण होत आहेत. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही काही अडवलेल्या असेल तर हा जो प्रकार आहे हा जवळजवळ साधारण पुढचा 1-2 महिने तरी चालेल. मे महिन्यापासून याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गोष्टीमध्ये बदल गुरु बदल झाल्यानंतर, परंतु तोपर्यंत तरी तुम्हाला थोडंसं स्वतःवर ते नियंत्रण ठेवणं, पेशन्स ठेवणं जास्त गरजेचं राहील. मात्र इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, जे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 8 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये नवीन बदल घडवणं किंवा त्या संदर्भात नवीन काही गोष्टी करणं की ज्या सकारात्मक होतील. त्याचप्रमाणे नवीन काही दालनं उभे राहतील तुमच्यासाठी किंवा ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी संधी उपलब्ध होतील. त्याचा जरूर फायदा घ्या. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर थोडंसं स्ट्रेस रिक्शन हे जर तुम्हाला मॅनेज करता आलं तर हा महिना बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी व्यवस्थित राहील आणि तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन गोष्टी तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर 2, 5, 8, 11 या स्थानाचे जे अधिपती आहे तुमच्या राशीकरता ते बुध आणि गुरु आहे. तर या संदर्भात विचार करायचा झाला तर बुध जो ग्रह आहे हा बुध ग्रह तुमच्या लाभ स्थानामध्ये तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतो. 8 तारखेनंतर तुमच्या लाभात भ्रमण करेल आणि 26 तारखेनंतर तो तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत जो बुध आहे हा बुध तुमचा धनेश पण आहे, पंचमेश पण आहे, जो दशम, लाभ आणि व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, जो की खूप महत्त्वपूर्ण आणि खूपच शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. तुम्ही केलेले जे काम आहे त्याचा मोबदला तुम्हाला योग्य प्रकारे मिळेल आणि आर्थिक संदर्भात काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित जरूर मिळतील. इथे एकच गोष्ट थोडीशी लक्षात ठेवण्यासारखी आहे की या महिन्याच्या शेवटचा जो आठवडा आहे त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार मोठे करू नका. इथे एक गोष्ट सांगण्यासारखी वाटते, जसं की गुरुग्रह मी मगाशी बुध आणि गुरु हे 2 ग्रह तुमच्यासाठी आर्थिक संदर्भात खूप महत्त्वाचे होतात. तर गुरु जो ग्रह तुमच्या व्ययस्थानामध्ये आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, त्याच्यामुळे गुरु जो आहे हा तुमच्याकडे तेवढासा चांगला नाही आणि बुध सुद्धा ग्रह तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे या महिन्याच्या 26 तारखेनंतर. तर साधारणतः दोन्ही जे ग्रह आहेत हे व्ययस्थानात गेल्यामुळे आर्थिक संदर्भात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून म्हणजे धरून चला की जवळजवळ 24-25 तारखेपासून थोडंसं आर्थिक तंगी ज्याला आपण म्हणतो ही जाणवू शकेल आणि ती साधारण एप्रिल महिन्यामध्ये जास्त प्रमाणात चालेल. अर्थात एप्रिल महिन्याचं आपण जे राशी भविष्य त्याबद्दल चर्चा करूच, परंतु इथे तुम्हाला थोडंसं आधीच सांगून ठेवतो की पैशाच्या संदर्भात खूप तुमची जी रास आहे थोडीशी लॅविश लाईफस्टाईल जगणारी रास आहे. तर खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील, कारण एप्रिल महिन्यामध्ये थोडीशी त्रासदायक गोष्टीनं सामोरं जावं लागेल. मार्च महिन्यामध्ये तुम्हाला इन्कम वगैरे चांगलं मिळेल, परंतु एप्रिल महिन्याच्या संदर्भात थोडासा विचार केला तर तुम्हाला ते थोडंसं बरं होईल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर या महिन्यात सांगायचं झालं तर तशी काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही, त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका या महिन्याबद्दल. यानंतर आपण चर्चा करू तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्दश आहे रवी, जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगल्या प्रकारचं जाणवेल. इथे एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. 13-14 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही छोटे मोठे प्रॉब्लेम समोर येऊ शकतील किंवा मोठे येऊ शकतील. या संदर्भातली काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. परंतु त्याचा फारसा मोठा इम्पॅक्ट तुमच्या
घरातल्या व्यक्तींबरोबर जे इंटरॅक्शन आहे त्याच्यावरती होणार नाही. एकंदरीत घरातल्या व्यक्तींबद्दलचे नातेसंबंध व्यवस्थित राहतील. यानंतर लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या राशीचा जो तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो आहे. 8 तारखेनंतर तुमच्या लाभात भ्रमण करायला, 26 तारखेनंतर तो तुमच्या व्ययात भ्रमण करणार आहे. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, रिलेशनशिप अतिशय स्मूथ चालेल, काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त मार्च महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे, 24-25 तारखेनंतरचा जो कालावधी आहे, त्यामध्ये विड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा मतवैचित्र तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्याच्यावर थोडंफार जाणवू शकेल. अर्थात थोडंफार असेल, ज्याला आपण तू मैं की बात आहे, ज्याला आपण म्हणतो तसं असेल. फार काही मोठं होणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. याचप्रमाणे गर्भवती महिला आहे त्याने सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर. तर इथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी तर पाहिलं तर संपूर्ण महिना हा व्यवस्थित राहील, चांगला राहील. फक्त गुरुचं बळ तुमच्या राशीकरता तेवढं चांगलं राहील, त्याच्यामुळे थोडंसं एफर्ट जास्त द्या भविष्यावरती, किंवा तुमचं जे काही नशीब ज्याला आपण म्हणतो त्याच्यात तेवढं विसंबून राहू नका, एफर्ट देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वाचा ग्रह विवाह सुखासाठी होतो तो म्हणजे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 16 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसेल. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरण्याचा योग सुद्धा संबोधतो, त्याच्यावर तशी काय काळजी करण्याची आवश्यकता अजिबात नाही. याचप्रमाणे कार्यक्षेत्रासंदर्भात सांगायचं झालं तर कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, ज्याला आपण कर्मेश म्हणतो, तो शनी आहे. तो स्वतःच्या राशीमध्ये आहे 10व्या स्थानामध्ये. शनी तुमच्या राशीकरता अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह होतो, त्याला आपण राजयोगकारक ग्रह सुद्धा होतो, कारण तो तुमचा भाग्येश आणि दशमेश आहे. महत्त्वपूर्ण केंद्र कोण स्थानाचा अधिपती शनी आहे, तो तुमच्या दशमताचा अतिशय उत्तम आहे. तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल काही काळजी करू नका, ते अतिशय स्मूथ चालेल. ते एकच गोष्ट सांगण्यासारखी वाटते, ती म्हणजे तुमच्या दशम स्थानामध्ये मंगळ येणार आहे दिनांक 16 तारखेनंतर. 8 तारखेनंतर शुक्र सुद्धा येणार आहे, जसं मी मगाशी सांगितलं. तर मंगळ ज्यावेळेस दशम स्थानात होतं त्यावेळेस तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये थोडंफार खळबळ निर्माण व्हायला लागते. ही खळबळ तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर होईल, किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर सुद्धा होईल. तर म्हणून समर्थ साधनं या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. थोडंसं शांतपणे घ्या, थोडंसं पेशन्स घ्या. पेशन्स तुमच्या राशीला खूप चांगलं समजतं, तिथे थोडंसं फोकस करा, ते तुमच्यासाठी चांगलं होईल. याचप्रमाणे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल ते इव्हॉल्व करण्याचा प्रयत्न कराल, म्हणजे जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी शोधण्याचा प्रयत्न कराल, की जास्तीत जास्त इन्कम कसं आहे, किंवा तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बरीच मेहनत कराल, किंवा त्या संदर्भात बरेच तुम्ही कार्यक्षम राहाल. हे एका अर्थाने तसं पाहिलं तर चांगलीच असेल गोष्ट आहे. तर खळबळ ही थोडीशी तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात निश्चित जाणवेल. अर्थात कार्यक्षेत्र चेंज करणं, बदलणं असा काही प्रकार करू नका, कारण ही जी खळखळ आहे किंवा हा जो त्रास आहे 1-1.5 महिन्यासाठी असेल, त्यानंतर परत गोष्टी नॉर्मल होऊन जातात. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये फारसं काही त्रासदायक गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. त्यानंतर आपण चर्चा करू जे ग्रहयोग आहे त्याचे जे मिळणारे परिणाम हे नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की तुमच्या राशीच्या साधारण 3 तारखेला शुक्र आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या राशीच्या वेळ स्थानामध्ये भ्रमण करतो, त्याच्यावर भाग्यातला जो शुक्र आहे हा केंद्रयोग करणार आहे. या दरम्यान तुमचं साधारण 3 तारखेच्या आसपास फिरणं वगैरे जास्त होतं, तर त्या फिरण्याच्या दरम्यान थोडंसं स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदल असे निर्णय या दरम्यान घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे तुमच्या लाभस्थानामध्ये. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर मिसअंडरस्टँडिंग बऱ्याच प्रमाणात होईल आणि त्याच्यामुळे रिलेशनशिपवरती ताण थोडासा वाढू शकेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड, मोठी गुंतवणूक करू नका. खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कधी कधी असं सुद्धा होईल की तुम्हाला गोष्टी थोड्याशा सोप्या वाटतील खर्चाच्या संदर्भात, किंवा इव्हन शेअर मार्केटच्या संदर्भात प्रत्यक्ष गुंतवणूक केल्यानंतर फसल्यासारखी अनुभूती येईल. त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि मंगळाचा केंद्र होणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो, जो हर्षल तुमच्या व्ययात भ्रमण करतो, दोघांचा केंद्र होणार आहे. इथे लक्षात घ्या एक गोष्ट महत्त्वाची राहील, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वैवाहिक जोडीदाराच्या डोकं थोडंसं वर पडू शकतील, किंवा त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. ही जी युती आहे तुमच्या लाभस्थानामध्ये होणार आहे. इथे जी मगाशी मी गोष्ट सांगितली की घरातलं जे तुमचं फॅमिलीचं जे बॅकग्राऊंड असेल त्या संदर्भातलं घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की त्याचं रिझनिंग लवकर होणार नाही, कारण तुम्हाला लवकर समजणार नाही, तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला
राहू आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्या लाभस्थानामध्ये. तर लाभस्थानात होणारी ही राहू आणि बुधाची युती फारच महत्त्वाची राहील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होईल. जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर पैशाच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे मोठे व्यवहार करू नका. ते खर्च असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही याच्यामध्ये खास करून फसले जाल, कारण राहू तुमची बुद्धी थोडीशी या दरम्यान वेगळ्या प्रकारे करू शकेल. इझी मनीच्या मागे अजिबात धावू नका आपटांनी. लक्षात घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या डाव्या सणात. ही युती अतिशय शुभफलदायी राहील. याला एका भाषेमध्ये राजयोगकारक युती सुद्धा म्हणू शकतो, कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि राजयोगकारक ग्रह शनी दोघांची युती होणार आहे तुमच्या दशम स्थानामध्ये. धरून चालला की तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले अशी काही संधी तुम्हाला मिळेल की जी लाईफ टाईमसाठी असेल, की ज्याच्यावर तुम्ही विसंबून राहू शकता किंवा ती घेऊ शकता आणि त्याचा अनुभव किंवा त्याचे जे लाभ आहे ते तुम्हाला दीर्घ काळासाठी मिळू शकेल. तर या संदर्भात काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी, चांगल्या संधी तुम्हाला नक्की मिळतील. दिनांक 21 तारखेच्या आसपास तो योग आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती कुंभ राशीत तुमच्या 10व्या स्थानात असणार आहे दिनांक 10 तारखेला. अर्थात तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय या 10 तारखेच्या आसपास घेऊ नका. त्याचप्रमाणे जी पौर्णिमा आहे ती 25 तारखेला आहे, होळी पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो. अर्थात या दरम्यान भरपूर काही तुम्ही त्याचा आनंद लुटू शकाल आणि तुमची जी रास आहे ही आनंद लुटण्यासाठी किंवा हिक सुखासाठीच आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला त्याचा चांगला अनुभव सुद्धा येईल. मात्र इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्येला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावना येतो आणि भावनेच्या भरात जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात असेल. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा महिना बराचसा तुमच्यासाठी व्यवस्थित राहील. काय मोठे स्ट्रेस, टेन्शन, प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन येणार नाही त्याच्यामध्ये. तसे काय फक्त काय आहे की थोडंसं जे काय तुम्ही निर्णय घ्याल पैशाच्या संदर्भात असेल, इन्व्हेस्टमेंट खर्च असेल किंवा तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत थोडंसं विचार करा. जे मी तुम्हाला पर्टिक्युलर ग्रहयोग सांगितले किंवा ज्या तारखा सांगितल्या त्या थोड्याशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचा मार्च 2024 करत संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.